बच्चू कडूंनी तिसऱ्या आघाडीचं निमंत्रण दिलं। येत्या विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी स्थापन करणार, रविकांत तुपकर यांचं वक्तव्य। बुलढाणा जिल्ह्यातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार, हे सगळे उमेदवार शेतकरी असतील, रविकांत तुपकर यांची घोषणा। उद्यापासून विधानसभेची तयारी सुरू करणार। बारामतीच्या दत्तघाटावर ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं निरास्नान, ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात सोहळा संपन्न। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आमदार रोहित पवारांनी दर्शन घेतलं। पूर्वीचे चांगले दिवस राज्यात पुन्हा यावेत, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना केल्याचं सांगितलं। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात आमदार रोहित पवार सहभागी। बारामतीच्या बऱ्हाणपूरमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीत फुगडी आणि टाळ वाजवण्याचा आनंद घेतला। बारामतीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं खासदार सुनेत्रा पवारांनी दर्शन घेतलं। अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण होवो, सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात शरद पवार सहभागी होणार, तसंच राहुल गांधींना वारीत यायचंय, काँग्रेसकडून त्याचं नियोजन सुरू, आमदार रोहित पवारांची माहिती। संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचं रिंगण, सोमेश्वर नगरमध्ये रंगला रिंगण सोहळा। पंढरपूरमध्ये 16 ते 20 जुलै दरम्यान मांस, मटण, मासे विक्रीसह प्राण्यांच्या कत्तलीवर बंदी, आषाढीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 10.88% पाणीसाठा, अप्पर वैतरणा धरणात सर्वाधिक 27.36% साठा, तर तुळशी धरणामध्ये 10.88% इतका साठा। 7 जुलैला रात्री 11:45 पासून रविवार सकाळी 5:15 रेल्वे आरक्षण बंद राहील। PRS मध्ये अपडेट करण्याचं काम केलं जाणार असल्यानं 5.5 तास आरक्षण प्रक्रिया बंद राहील। बीडमध्ये धावत्या दुचाकीवरून सेल्फी घेणं महागात पडलं। सेल्फीच्या नादात दुचाकीवरून पडून एकाचा मृत्यू, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात चित्रित। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझाचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध